एक फ्रीजिंग आणि एम्ब्रिओ फ्रीजिंग ह्या दोन टर्म्स आहेत, ते आम्हाला मराठीतही तुम्ही समजावून सांगा थोड्या, आणि ही प्रोसेस काय, ते फ्रीजिंगचं काय मिनिंग आहे. आता एग फ्रीजिंग आहे ना, कोणासाठी असतं, ज्या स्त्रीचं लग्न झालं नाही अजून, किंवा तिला पार्टनर नाहीये, किंवा तिला लग्न करायचं नाहीये, किंवा तिने ठरवलेलं नाहीये का मला पुढे प्रेग्नन्सी पाहिजे पण का नाही. तर ऍज अ बॅकअप मेथड, की मी अजून डिसिजन घेतला नाहीये, पण मी पुढे माझ्यासोबत काय होणार आहे, मी पुढे काय डिसिजन घेणार आहे त्याचं मला अजून माहित नाही, फ्युचर माहित नाहीये, तर आपण प्रेझेंट मध्ये ते स्त्री बीज काढून फ्रीज करून ठेवतो, जे नंतर जेव्हा गरज पडेल, जे कोणी पार्टनर असेल त्याच्या शुक्राणू सोबत आपण नंतर त्याला फ्यूज करून गर्भ बनवू शकतो. तर हा एग फ्रीजिंग युजली सिंगल फिमेल्स असतात त्यांच्यामध्ये. आणि एम्ब्रिओ फ्रीजिंग हे ह्याच्यामध्ये असतं का, आहे कपल इज इन अ रिलेशनशिप, पण त्यांचं फॉर सम रिझन आहे का आम्हाला आता बेबी नकोय, नंतर आम्ही करूया प्लॅन. तर मग नंतर तुम्ही कराल 30-35 ओलांडल्यानंतर कराल, तेव्हा प्रेग्नन्सीचा चान्स खूप कमी होऊन जातो. तर त्याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा यंग आहात, तुमचे जेव्हा शुक्राणू म्हणा किंवा स्त्रीबीज जे यंग आहे, त्याचा आपण गर्भ फॉर्म केला तर तो गर्भ हेल्दी राहणार आहे जेव्हा ते नंतर यूज होईल. समजा ती स्त्री 4 वर्षांनी आली तरी सुद्धा तो तसाच राहील. येस, इट कॅन बी फ्रोझन फॉर अ लाईफ टाइम. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.